जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. 35ल्या आईचं मूल या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. विषय तुम्हाला कळलाच असेल. काही कारणामुळे जर प्रसूती होणारी जी गृहिणी असेल ती 35 वर्षापेक्षा मोठी असेल तर काय अडचणी जशा त्या प्रसूतीमध्ये येऊ शकतात तसं होणाऱ्या बाळावर सुद्धा काय परिणाम होऊ शकतो हे या कार्यक्रमातून समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तिशीनंतर बाळ होऊ द्यायला अनेक अडचणी येतात आणि यातच उशिरा झालेल्या बाळांना ऑटिझम होण्याची शक्यता जास्त असते असा निष्कर्ष आता एका संशोधनांती निघाला आहे. पालकांच्या जास्त वयाचा हा परिणाम असल्याचं या संशोधनातून पुढे आलं आहे आणि याविषयी अधिक जाणून घेऊया या रिपोर्टमधून. तिशीनंतर बाळ होऊ द्यायला अनेक अडचणी येतात. यातच उशिरा झालेल्या बाळांना ऑटिझम होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष एका संशोधनांती निघालाय. पालकांच्या जास्त वयाचा हा परिणाम असल्याचं या संशोधनामधून पुढे आलंय. जर्नल ऑफ इव्होल्यूशन मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ यामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय. ऑटिझमला मराठीमध्ये स्वमग्नता म्हणतात. स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. स्वमग्नता किंवा ऑटिझम ही जन्मापासूनचीच अवस्था असते. मातेचं वय जास्त असल्यास तिला डाऊन सिंड्रोम असलेलं बाळ होण्याचीही शक्यता वाढत जाते. साधारणपणे अशा बाळांमध्ये सामान्य लोकांपेक्षा मानसिक आणि शारीरिक वाढ कमी असते. त्यांच्यामध्ये शारीरिक तक्रारी देखील जास्त आढळतात. पालकांचं वय जास्त असणं हा अशा आजारांमागचं मुख्य कारण आहे. जेनेटिक ॲनामोलीज असंही याला म्हटलं जातं. आई आणि वडिलांच्या जीन्सचं कॉम्बिनेशन होतं आणि त्यामध्ये काही दोष निर्माण होतात आणि हे दोष निर्माण झाल्यानं हे आजार होतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच एका ठराविक वयोमर्यादेपर्यंत मूल होऊ देणं हे श्रेयस्कर आहे असा सल्ला तज्ज्ञ देतात. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तज्ञांचा सल्ला तर असतोच की एका ठराविक वयोमर्यादेनंतर मूल होऊ देणं हे धोक्याचं असतं. डॉक्टर जागृती संघवी आपल्याबरोबर आहेत, बालरोगतज्ञ. त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया या सगळ्या जो आजचा विषय आहे त्याविषयी. डॉक्टर जागृती, सगळ्यात आधी, कारण मुळात आधी आपण हे पूर्वापार ऐकत आलो. अगदी आपण नेहमी असं म्हणतो, आपल्या आया आपल्याला सांगतात की उशिरा प्रसूती ही चांगली नाही स्त्रीसाठी सुद्धा. पण आत्ताचा हा अहवाल असं सांगतोय की मुलांसाठी सुद्धा अशी प्रसूती ही धोकादायक ठरू शकतोय. स्वमग्नता, ऑटिझमचा धोका यामध्ये संभवतो. तुम्ही अशा काही केसेस बघितल्या असतील. या अहवालामध्ये कितपत तथ्य आहे? नमस्कार. स्वमग्नता हे जे रोग आहे हे ऑटिझमचा रोग आहे आणि ते जन्मापासून त्याचं बेज असतात. युजली 18 महिन्याचा 24 महिन्याचा बाळ झाला तोपर्यंत आपल्याला ते काय एक्झॅक्टली त्याला बाळाला सिम्पटम्स वगैरे आपल्याला कळतात आणि इट इज नोन की हे जेनेटिक म्युटेशन्समुळे किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे पर्यावरणचा प्रभाव ॲज वेल ॲज अनुवांशिक उत्परिवर्तन जे काय होते त्याच्यामुळे आहे. आता जेनेटिक म्युटेशन्समुळे जसं सांगितलं तसं आई आणि वडिलांचे जीन्स एकत्र होऊन मुलांचे जीन्स बनतात आणि त्याच्यामुळे कसं असतात की जर आई किंवा वडील हे दोन्हीपेक्षा कोणाची पण वय जास्त असते म्हणजे 30 किंवा 34, देर आर व्हेरियस रिपोर्ट्स. कुठलं रिपोर्ट्स म्हणतात की 34च्या वयपेक्षा जास्त असते तेव्हा त्यांचं जेनेटिक मेकअपमध्ये चेंजेस होते, म्युटेशन्स म्हणतात त्याला. आणि एस्पेशली पालकांचं वडिलांचं वय जेव्हा जास्त असते तेव्हा इट इज सेड दॅट शुक्राणूमध्ये परिवर्तन होते आणि त्याच्यामुळे जे जेनेटिक मेकअप असते ते एवढं चांगलं नसते आणि त्याच्यामुळे चान्सेस ऑफ जेनेटिक सिंड्रोम्स एक आहे हे स्वमग्नता जे आपण बोलले. अपार्ट फ्रॉम दॅट डाऊन सिंड्रोम, ॲपर्ट सिंड्रोम, फ्रजाईल एक्स सिंड्रोम असे वेगवेगळे प्रकाराचे सिंड्रोम्स वगैरे असतात त्याचा व्हायची शक्यता खूप जास्त होते. आपल्याबरोबर आता डॉक्टर नंदिता पालशेतकर सुद्धा जॉईन झालेल्या आहेत. मॅडम, तुमचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये आणि तुम्हालाही हाच प्रश्न सुरुवातीला मला विचारायचा आहे. 35 नंतर हळूहळू जेव्हा आपण प्रसूतीचा किंवा आपण मुलाचा विचार करतो किंवा काही कारणामुळे 35 नंतर मातृत्वाचा विचार केला जातो त्यावेळी नेमके काय धोके त्यामध्ये असतात? नमस्कार. आज मला असं जाणून आलेलं आहे की ज्या दिवशी ह्या जेनरेशनमध्ये उशिरा लग्न करायचं, करिअर्स आहे, एज्युकेशन पाहिजे मुलींना, त्यामुळे मुलं उशिरा होत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला ही काळजी घ्यावी लागते की टेस्टिंग करणं. जेव्हा ती मुलगी प्रेग्नंट आहे तेव्हा बऱ्याचशा टेस्ट अवेलेबल आहेत ज्या मी 9 महिन्यात करू शकतो आणि त्यावेळेस आम्हाला कळू शकतं की ही पेशंट हाय रिस्क आहे का.
यु नो नाही काय होतं ना, मला ते ऐकू येतंय ते तो रिझाउंड थोडासा तांत्रिक हे आहे, तो आम्ही ती अडचण दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू, पण तुम्ही जर सलग बोलला तर आम्हाला जरूर समजेल नंदिता मॅडम, तुमचे विचार ऐकायला आम्हाला आवडतील. ओके, सॉरी. तर मग ते ह्या ज्या टेस्ट असतात ते आम्ही पहिल्या 3 महिन्यात करतो. नॉर्मली बायकांना वाटतं की पहिले 3 महिने म्हणजे डॉक्टरकडे जायलाच नको, पण पहिल्या 3 महिन्यात आमची एक ब्लड टेस्ट असते आणि एक सोनोग्राफी असते, आणि त्यांनी आम्हाला कळतं की ह्या बाळात व्यंग आहे का, म्हणजे डाऊन सिंड्रोम किंवा मेंटल रिटार्डेशनचे जे प्रॉब्लेम्स असतात ते पहिल्या 3 महिन्यात आपण शोधून काढू शकतो. आणि जे आपली माहिती असते की 35 नंतरच हे टेस्ट केलं पाहिजे, हे सरासर रॉंग आहे. ही टेस्ट कधी पण करायला पाहिजे. 35 नंतर हा जो इन्सिडन्स आहे तो वाढतो. नॉर्मली जर 350 बाळं जन्माला झाली तर एक बाळात व्यंग असतो 35ला. ती बाई जर 40ची असली आणि तिने जर प्रेग्नन्सी केली तर तिचा चान्स 1 in 40 असतो, 1 in 100 असतो, सॉरी, म्हणजे 100 बाळात एक मूल मेंटल रिटार्डेशनचं असतं. आणि जर ती स्त्री 45 वर्षाची असली तर दर 30 बाळांमध्ये एक बाळ ॲबनॉर्मल किंवा मेंटली रिटार्डेड होऊ शकतं. त्यामुळे ही टेस्ट करणं फार महत्त्वाचं आहे, आणि हा झाला पहिल्या 3 महिन्यातच आम्हाला आढळून येतं. दुसऱ्या 3 महिन्यात म्हणजे नेक्स्ट 3 मंथ्स जे आम्ही म्हणतो, 3 महिने ते 6 महिन्यात आम्ही आणखीन टेस्ट करतो. त्याच्यात सोनोग्राफी असते आणि ब्लड टेस्ट असते. म्हणजे ज्या बायकांनी पहिल्या 3 महिन्यातली टेस्ट मिस केली असली तर मग ही सेकंड मंथची टेस्ट आम्ही करू शकतो आणि परत हे व्यंग पिकअप करू शकतो. ह्याला क्वाड्रुपल मार्कर म्हणतात. आणि आय थिंक दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज की आपल्या लोकांना कळलं पाहिजे की ऑटिझमला आम्ही काही करू नाही शकत, पण ॲटलिस्ट बाकीचे जे जेनेटिक व्यंग असतात किंवा बाळात जे ॲबनॉर्मॅलिटीज असतात, म्हणजे किडनी ॲबसेंट असते काहींना किंवा काहींना हार्ट प्रॉब्लेम असतो, तो डेफिनेटली आपण ह्या पहिल्या 6 महिन्यात पिकअप करू शकतो आणि एक इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकतो. बरोबर. डॉक्टर नंदिता, थोडक्यात तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला पहिल्या 6 महिन्यातच आपल्याला समजू शकतं आणि हे प्रकार थोडक्यात म्हणजे टाळता येऊ शकतात जर आपण पुरेशी काळजी घेतली तर. ॲब्सोल्युटली करेक्ट गोष्ट आहे, आणि आय एम सो हॅपी की तुम्ही हा महत्त्वाचा मुद्दा घेतलाय. बरोबर. आणि म्हणूनच मग कशा प्रकारे आपल्याला या पहिल्या 6 महिन्यात कोणत्या टेस्ट आणि कधी करायच्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या. जरूर. तर पहिल्या म्हणजे आम्ही जे प्रेग्नन्सी मोजतो ते आठवड्यांनी मोजतो. तर सपोजिंग 11 ते 13 आठवडे जेव्हा बाळाचं वय असतं 11 ते 13 आठवडे, तेव्हा आम्ही एक ब्लड टेस्ट करतो, त्याला म्हणतो डबल मार्कर, आणि त्याच्याबरोबर एक सोनोग्राफी देखील करतो, आणि त्याच्यातनं आम्ही न्यूकल थिकनेस आणि नेझल बोन बघतो. ह्याच्यावरनं आम्हाला कळतं की बाबा ह्या बाळात काय डिफेक्ट आहे का. तर ही झाली पहिल्या 3 महिन्याची सोनोग्राफी आणि टेस्ट. काही कारणांमुळे जर ही मिस झाली आणि स्त्री आमच्याकडे उशिरा आली तर आम्ही साधारण 16 आठवडे ते 20 आठवड्यांमध्ये एक ब्लड टेस्ट करतो, आणि त्याला क्वाड्रुपल मार्कर म्हणतात. त्याच्यात देखील आम्हाला हे प्रॉब्लेम्स आढळतात. नेक्स्ट इज द सोनोग्राफी. सोनोग्राफी आम्ही नॉर्मली 16 ते 18 आठवड्यात करतो की काही व्यंग आहेत का. कधी कधी बाळाला 6 बोटं असतात, किंवा कधी कधी बाळाला किडनी ॲबसेंट असते, पॉलिसिस्टिक किडनी असते, किंवा युरिनरी ब्लॅडरमध्ये काय प्रॉब्लेम्स असतात. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही आधी पिकअप करू शकतो बिटवीन 16 to 18 वीक्स. आणि त्याच्यानंतर 23 आठवड्याचं जेव्हा बाळ होतं, 22 ते 23, तेव्हा हार्टची आम्ही कार्डिओग्राफी करतो. ॲक्च्युली 2D एको म्हणतात ना, तसा प्रकार आम्ही मुलाच्या हार्टचा पण करू शकतो, आणि आम्हाला हे प्रॉब्लेम्स पिकअप होतात. आणि तुला एक सांगू का, आता सोनोग्राफी इतकी ॲडव्हान्स्ड मशीन्स आलेले आहेत की हे जी फिटल कार्डिओग्राफी आहे ती काही मशीन्सवर आम्ही लवकर देखील करू शकतो, कारण इतकी क्लॅरिटी असते, असं वाटतं की आपण जाऊन आतमध्ये बघतोय त्या बाळाकडे ॲक्च्युली. बरोबर. तर हीच यासाठीचा कार्यक्रमाचा उद्देश आहे खरं म्हणजे 35 नंतरचं मूल हा कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे. आणखी पुढे नेणार आहोत हा विषय. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. पाहत रहा जय महाराष्ट्र.